महिलांच्या कमरेवर कात्रीनं वार करून त्यांना जखमी करणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। अंकित वर्मा वय वर्ष 26 असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो एका नामांकित कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्टर 56 परिसरात गुरुवारी संध्याकाळी ऑफिसवरून पायी घरी परतणाऱ्या 2 नोकरदार तरुणींवर एका पांढऱ्या टी-शर्ट घातलेल्या स्कूटीस्वारानं मागून येऊन टोकदार वस्तूनं हल्ला केला। अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरानं या दोन्ही घटना घडल्या। पोलिसांनी जखमी तरुणींना तातडीनं रुग्णालयात दाखल करून तपास सुरू केलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं या स्कूटीचा नंबर शोधून काढत पोलिसांनी गाझियाबादच्या खोडा कॉलनीतून आरोपी अंकित वर्माला बेड्या ठोकल्या। अंकितच्या अटकेची बातमी समजताच त्याचे कुटुंबीय आणि ऑफिसमधील सहकार्यांना मोठा धक्का बसलाय। तो घरात आई वडील आणि पत्नींसोबत भाड्याच्या घरात राहत होता। त्याच्या या विकृत मानसिकतेबद्दल कोणालाही कल्पना नव्हती। पोलिसांच्या चौकशीत आरोपीनं सांगितलं की आठवड्यापूर्वी त्याला रस्त्यावर पितळेच्या कात्रीचा अर्धा भाग तुटलेला सापडला होता, जो त्यानं आपल्या बॅगेत ठेवला। ऑफिस सुटल्यानंतर हातात कात्री घेऊन तो स्कूटीवरून निघायचा आणि वाटेत संधी मिळताच महिलांवर पाठीमागून हल्ला करायचा। महिलांविषयी द्वेष असल्यामुळे आणि अशा कृत्यातून विकृत आनंद मिळत असल्यामुळे आपण हे हल्ले केल्याची धक्कादायक कबुली त्यानं पोलिसांकडे दिली आहे। आरोपीच्या अटकेची माहिती सोशल मीडियावर पसरताच आणखी 3 पीडित महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। या हल्ल्यातील एका तरुणीला सांगितले की कात्री लागताच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन ती रस्त्यावरच बेशुद्ध पडली होती। पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्यानं जीन्सच्या आत 2 लोअर घातल्याचं समोर आले। जन्मापासून पाय बारीक असल्यानं ते जाड दिसावेत म्हणून आपण असे कपडे घालत असल्याचं त्याला सांगितले। आरोपीनं काही काळ पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे।